नमस्कार, फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कारळ्याची चटणी। त्यासाठी काय साहित्य लागते ते बघू। हे कारळे घेतले आहेत, स्वच्छ निवडून घ्यायचे। यात खूप माती असते। 15 ते 20 पाकळ्या लसूण घेतलाय सोलून, लाल मिरची पावडर, मीठ आणि 1 टीस्पून जिरे। आता गॅसवर एक कढई गरम करत ठेवली। त्यात 1 टीस्पून जिरे घातले। जिरे थोडे भाजून घ्यायचे। जिरे भाजून झाले की त्यामध्ये कारळे घालायचे। कारळे पण चांगले भाजून घ्यायचे। कारळे भाजून झाले की असा चटचट असा आवाज येतो, ते उडू लागले की समजायचं भाजून झाले। ह्याचा कलर खूप चेंज होत नाही कारण मुळातच ते काळे असतात। आता हे चांगले असे भाजून घ्यायचे। नक्की करून पहा ही चटणी। आता हे कारळे छान भाजून झालेत। अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आता एक मिक्सरचे भांडे घेतले, त्यात आधी लसूण काढून घ्यायचा। लसूण बारीक आधी करून घ्यायचा। सगळे एकत्र मिक्स करून जर काढलं तर ते एक छान असं बारीक होत नाही। आता मिक्सरमधून काढलेल्या लसूणमध्ये कारळे टाकायचे, लाल मिरची पावडर टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे। मिक्सरमधून चटणी फिरवताना ते चालू बंद अशा प्रकारे करून ही चटणी वाटून घ्यायची। एकसारखी वाटायची नाही कारण कारळ्यामध्ये तेल असतं। एकसारखं वाटलं तर त्यातनं ते तेल सुटायला लागतं। त्यामुळे चालू बंद करून ही अशा प्रकारे चटणी वाटून घ्यायची। बघा, अशी ही मस्त कारळ्याची चटणी तयार।